मोर म्हणाला, तू कधी चिकन बर्गरबद्दल ऐकलंस? कावळा म्हणाला, हो. मोरानं विचारलं, आणि चिकन बिर्याणीबद्दल? कावळा म्हणाला, हो. मोरानं विचारलं, आणि कावळा सँडविच, कौवा बिर्याणी कधी ऐकलंस का? नमस्कार मित्रांनो, मराठी मोटिवेशनल गोष्टींच्या सक्सेस मॅग्नेट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजची गोष्ट आहे एका कावळ्याची. एके दिवशी एक कावळा साधूच्या झोपडीजवळील झाडावर बसून रडत होता. साधूने त्याच्याकडे करुणेने पाहिले, विचारपूस केली. त्यावर कावळा म्हणाला, मी काळा आहे, सुंदर नाही. मला इतर पक्ष्याप्रमाणे कोणी पाळीव पक्षी म्हणून आवडीने पाहत नाही. जीवनात रंग नाही, आनंद नाही. कोणी आवडीने जेवण घालत नाही. कोणाच्या घराजवळ गेलो तर लोक हाकलून लावतात. साधू म्हणाला, माझ्या सिद्धीने तुला मी दुसरा पक्षी करू शकतो. सांग, तुला कोण व्हायचं आहे? कावळा आनंदी झाला. तो म्हणाला, काळ्या रंगापेक्षा शुभ्र धवल रंगाचा हंस होणे केव्हाही चांगलं. शांतीचा रंग पांढरा. होय, मला राजहंस व्हायचं आहे. साधूने म्हटले, ठीक आहे, पण एकदा राजहंसाला भेटून ये. कावळा उडत थेट राजहंसाकडे गेला. म्हणाला, भावा, काय मस्त रंग दिला देवाने तुला. किती सुंदर रूप तुझं. नक्कीच तू या जीवनात सर्वात आनंदी असशील, बरोबर? राजहंस म्हणाला, तसं बिलकुल नाही. तुला कोणी सांगितलं मी खूप आनंदी आहे म्हणून? कावळ्याला आश्चर्य झालं. म्हणजे देवाने एवढी सुंदरता तुझ्या वाट्याला दिली असूनही तू आनंदी नाहीस? राजहंस म्हणाला, अजिबात नाही. आणि का आनंदी असावं? तर या रंगासाठी. रंग तर कसला, सफेद. सफेद आवडतो तरी कुणाला? जीवनाचा अंत दाखवणारा हा रंग. कुणाची अंत्ययात्रा पाहिलीस कधी? वैधव्यासारख्या गोष्टीचा संकेत देणारा हा रंग. यात कसली आली ही सुंदरता? कावळ्याने पुन्हा विचारले, म्हणजे तू खुश नाहीस तर? राजहंस बोलला, अजिबात नाही. आता दोघेही उडत उडत साधूकडे आले. दोघांनीही आपलं दुःख साधूसमोर मांडलं. राजहंसानेही आपल्याला कावळ्याप्रमाणे एक संधी द्यावी म्हणून साधूकडे विनवणी केली. साधूने विचारलं, तुला कोण व्हायचं आहे? राजहंस म्हणाला, पोपट. मला पोपट व्हायचं आहे. काय सुंदर रंग, तेवढीच साजेशा रंगाची सुंदर चोच. सामान्य लोकांना सोडाच, राजा महाराजांनासुद्धा पोपट आवडतो. पाळीव पोपटाची तर काय मिजाज. पोपटांना तर माणसाप्रमाणे बोलताही येते. मला पोपट बनायचं आहे. साधू म्हणाले, ठीक आहे, बनवीन, पण एकदा पोपटाला भेटून विचारा तो किती आनंदी आहे ते. कावळ्याने आणि राजहंसाने पंख पसरले आणि जंगलाच्या दिशेने उडायला सुरुवात केली. दोघेही रानात भटकून भटकून थकले, पण पोपट काही सापडला नाही. दोघांनीही जंगलाचा कोपरान कोपरा पिंजून काढला. शेवटी एकदाचा पोपट सापडला. दोघेही त्याच्याजवळ गेले आणि पोपटाची स्तुती केली. म्हणाले, काय सुंदर रंग तुझे. लोक तुला आवडीने नावं ठेवतात. काय सुंदर आनंदी जीवन तुझं. पोपट म्हणाला, तुम्हाला कोणी सांगितलं की मी खूप आनंदी आहे? कावळा आणि राजहंस म्हणाला, का आनंदी नाही? समस्या तरी काय आहे? पोपट म्हणाला, ज्याची तुम्ही स्तुती करत आहात तो माझा रंगच तर समस्या आहे. हिरवा हा रंग खराच सुंदर वाटतोय का? या रंगात, जंगलाच्या रंगात, झाडांच्या पानांच्या रंगात आणि माझ्यात काय फरक आहे? आता हेच पहा ना, तुम्ही दोघं मला किती वेळ शोधत होता, पण मी माझ्या रंगामुळेच तर तुम्हाला दिसलो नाही. आता तिघेही पुन्हा साधूकडे आले. पोपट म्हणाला, मला एक संधी द्या. साधूनं विचारलं, कोण बनायचं आहे? पोपट म्हणाला, मोर. काय ते रंगीबेरंगी विविध तऱ्हेचे रंग, डौलदार शरीर, सुंदर पिसारा. तो नाचतो तेव्हा लोक मंत्रमुग्ध होऊन जातात. फोटो काढतात, व्हिडिओ शेअर करतात, स्टेटस ठेवतात. मला मोर व्हायचं आहे. साधू म्हणाला, ठीक आहे, पण त्यापूर्वी तुम्ही तिघेही एकदा मोराला भेटून या. तिघेही लगबगीने मोराकडे गेले. मोराच्या सौंदर्याची तोंड भरून स्तुती केली. म्हणाले, देवाने तुम्हाला भरभरून सौंदर्य दिलं आहे, आनंदी सुखी जीवन दिलं आहे. तुमच्या नृत्याचे तर सर्वजण दिवाने. लोक तुमचं नृत्य पाहण्यासाठी आसुसलेले असतात. सुंदरता आणि सुंदर जीवन असावं तर तुझ्यासारखं. मोर म्हणाला, तुम्हाला कोणी सांगितलं मी आनंदी आहे म्हणून? कावळा म्हणाला, म्हणजे तुम्ही सुखी नाहीत? तुम्ही दुःखी का म्हणून? राजहंसाने विचारले. आणि पोपट म्हणाला, समस्या तरी काय आहे? मोराने उत्तर दिलं, माझ्या जीवनात एक नाही अनेक समस्या आहेत, पण त्या सर्व सांगायला आता वेळ नाही. लक्ष देऊन ऐका. तुम्हाला कसला तरी आवाज येतोय का? पोपट आणि कावळा म्हणाला, हो हो येतोय, पण कसला? मोर म्हणाला, शिकारी. तो मोरांची शिकार करतो.
मोराला मारून एक एक पंख काढून तो विकतो. लोकही मोठ्या आनंदाने ते पंख विकत घेतात, घरात सजावटीसाठी वापरतात. हे आणि काय आनंदी जीवन आहे. तुम्हाला मोर का व्हायचं आहे? उडता उडताही माझी सहज शिकार होऊ शकते. कावळ्याला आश्चर्य वाटलं. म्हणाला, मग तुला संधी मिळाल्यास तुला कोण व्हायला आवडेल? सर्व सुखी असा कोण आहे? मोर म्हणाला, सर्वात सुखी तर तू आहेस. मला कावळा व्हायला खूप आवडेल. कावळा आश्चर्यचकित झाला. म्हणाला, मी आणि सर्वात सुखी, तो कसा काय? मोर म्हणाला, तू कधी चिकन बर्गरबद्दल ऐकलंस? कावळा म्हणाला, हो. मोरानं विचारलं, आणि चिकन बिर्याणीबद्दल? कावळा म्हणाला, हो. मोरानं विचारलं, आणि कावळा सँडविच, कौवा बिर्याणी कधी ऐकलंस का? कावळा म्हणाला, नाही, कधीच नाही. कधी कुणाला चिकन सेंटरप्रमाणे कावळा सेंटर चालवताना पाहिलंस का? कधी कावळ्याचे पंख विकणारा माणूस पाहिला आहेस का? कावळा म्हणाला, नाही. तुला कधी शिकारीचा धोका जाणवला आहे का? कधी लोक तुला पाळण्यासाठी पिंजऱ्यात ठेवतात ऐकलंस? कधी तुला पक्ष्यांच्या प्रदर्शनात ठेवलं आहे? नाही ना? मग जीवन सुंदर आणि आनंदी कोणाचं, माझं की तुझं? माझं. सर्वात आनंदी पक्षी कोण? मी. आम्ही उद्या जिवंत असणार, स्वतंत्र असणार की पिंजऱ्यात हे आम्हाला माहीत नाही. मात्र तुला मिळालेल्या स्वच्छंदी आनंदी जीवनाचा आनंद घे. स्वतःची तुलना इतरांशी करत बसशील तर यात एवढ्या सुंदर जीवनाचा उपभोग घ्यायचा राहून जाईल. आपल्याकडे असलेल्या गोष्टींसाठी आनंदी राहा. नसलेल्या गोष्टींसाठी उगाच तिष्ठत राहशील तर नसलेलं दुःख तयार होईल. मित्रांनो, आनंदी राहा, यशस्वी व्हा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि कमेंट करून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. धन्यवाद.